समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। जयसिंगपूर येथील घटनेशी श्री सिद्ध सोनुदेव मठाचा संबंध नाही। श्री सिद्ध सोनुदेव यांच्या नावाचे महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये अनेक मठ व लाखो भक्त आहेत। सोनुदेव हे आपल्या आध्यात्मिक कार्यातून अनेक समाजसेवा, समाजप्रबोधनाचे कार्य चालू आहे। सोनुदेवांनी आजपर्यंत अन्नदान, गोसेवा, वृद्धाश्रम, रक्तदान शिबिर, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मेची शिकवण दिली आहे। देव, देश, धर्म, भक्ती, जीवन मार्गदर्शन, सुसंस्कार, भारतीय संस्कृती जोपासना, व्यसनमुक्ती, स्त्रीशक्तीचा आदर, सेवाभावी कार्य चालू आहेत व महिलाच्या 72 जठा कापून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले आहे व करत आहेत। आता सोनुदेवांच्या वयाच्या 27व्या वर्षी अनेक मठ, लाखो भक्त, एवढी प्रसिद्धी व जनहिताचे मोठं कार्य करत आहेत। समाजात असणारा आदर, प्रतिष्ठा हे काही लोकांना पाहवत नाही, म्हणून काही लोक सोनुदेवांना बदनाम करत असल्याचे निदर्शनास आले आहे व आध्यात्मिक समाजसेवा बंद पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत। समाजामध्ये चुकीचा गैरसमज पसरवल्यामुळे सोनुदेवांच्या भक्तांकडून निषेध व्यक्त केला जात आहे। समाजकार्य न्यूजसाठी जांभळीहून दत्तात्रय कदम।